इचलकरंजी शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ असणाऱ्या शेतांमधून महावितरणच्या उच्च दाबाच्या वाहिन्या गेल्यात। नदीवेश नाका परिसरात असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरालगत दरवर्षी पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात येतं। त्यामुळे विजेचे खांब मोठ्या प्रमाणावर वाकले असून तारा तुटलेल्या आहेत। याबाबत वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा याकडे महावितरणनं दुर्लक्ष केलं। आज आप्पासो हेरलगे हे शेतामध्ये जात असताना त्यांना तुटून खाली पडलेल्या तारेचा धक्का लागला आणि ते जागीच कोसळले। तिथं असणाऱ्या अन्य शेतकऱ्यांनी त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं असून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी आज पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांना निवेदन देऊन संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। जर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। जर या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई जर नाही झाली आणि हेरलगे परिवाराला जर या कुटुंबाला जर मदत नाही मिळाली तर आम्ही सर्व भागातील नागरिक व त्या भागातील सर्व शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत हे या ठिकाणी मी सांगतो।